Now, next point we are going to discuss of rural development is rainwater harvesting and recharging of resources. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं जे पाणी असतंय ते आपण कसं अडवून त्याचा फायदा कसा करू शकतो आणि ते फक्त अडवून काय होत नाही त्याचं सोर्सेस जे आहेत त्याचं रिचार्ज होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपण बोरवेल मारतो त्यात पाण्याची पातळी वाढली पाहिजे. आपण जे विहीर खोदतो त्यात पाण्याची पातळी वाढली पाहिजे. आसपासचे छोटे-छोटे नॅचरल तलाव आहेत किंवा आपण जे तलाव स्वतः तयार करतो तिथं पण ह्या पाण्यांचा जे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत त्याचं तिथली त्याच्यामुळं इथल्या सगळ्या गोष्टीतली पाण्याची पातळी ही वाढली पाहिजे. इन द फर्स्ट वन इज इव्हन आफ्टर फ्लक्च्युएशन ऑफ रेनफॉल, स्टिल रेन वॉटर इज द फर्स्ट चॉईस ॲज सोर्स ऑफ वॉटर. आपल्याकडे तुम्हाला माहित आहे बऱ्याचशा आपले बळीराजा आहे, आपले जे शेतकरी बांधव आहेत, हे सगळे बरेचसे शेती हे जे पावसाळ्यावर डिपेंडंट आहे आणि आपला पाऊस आपल्याकडे जो आहे, ते असं अनिश्चित असतं. पडतं कधी एकदम जास्त पडतं, कधी-कधी काहीच पडत नाही. असं असून देखील आपण जे पाणीसाठी आपलं जर पाण्याचा सगळ्यात मोठा स्रोत जर असेल, तर तो पाऊसच आहे. इन दिस प्लॅनेट वी आर डिपेंडंट अपॉन रेन वॉटर सोर्स. हे तर पूर्ण पृथ्वीवर आपण 100% बरेचसे सगळेजण त्या पावसाच्या पाण्यावरच डिपेंडंट आहोत. कलेक्शन ऑफ रेन वॉटर ऑन रूफ्स इज सिंपल कन्सेप्ट. जे आपलं टेरेस असतं त्याच्यावरती पाणी साठवणं हे अतिशय सोपं कन्सेप्ट आहे. त्यासाठी असं फारसं वेगळं काही अभ्यास करावा लागतं असं विषय नाहीये. नेक्स्ट इज कलेक्शन ऑफ रेन वॉटर ऑन रूफ्स इज अ सिंपल कन्सेप्ट. इंडिपेंडेंट सिस्टीम शुड बी प्रमोटेड. स्वतंत्र असं सिस्टीम त्याला राबवलं पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. दिस सिस्टीम हेल्प्स इन एनर्जी कन्झर्वेशन ऑल्सो. हे सिस्टीम जी एनर्जी आहे त्याची बचत करण्यास पण मदत करते. अँड इट हेल्प्स टू लोअर लोकल इरोजन अँड फ्लडिंग. जवळपासच्या मातीचं धूप आणि पूर नियंत्रण करण्यासाठी याचा उपयोग होतो. पॉलिसी मेकर्स वुड हॅव टू रिकन्सिडर प्रेझेंट अझम्पशन्स रिगार्डिंग impervious covers and runoff management strategies when rainwater harvesting systems are installed. जे पॉलिसी तयार करतात त्यांनी फार व्यवस्थित विचार करायला पाहिजे कशावरनं जिथं impervious कव्हरचा वापर करतो म्हणजे ज्यातनं पाणी आत मुरत नाही असल्या आपण जे गोष्टी वापरतो ते थांबवलं पाहिजे आणि पाणी जे वाहून जातं त्याला पण अडवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय वॉटर सिस्टम इन्स्टॉल करून उपयोग होणार नाही. A very big advantage of water harvesting is purity of water. हे आपण पाण्याची हेच पद्धतीने साठवण करत गेलं तर प्युरिटी पाण्याची वाढत जाते. Next, however, the water can be influenced by characteristics of area where it falls. Since localized industrial emissions may affect its purity. हे सगळं जरी खरं असेल, तर पावसाचं पाणी तुम्ही बघितलात, कुठं पाऊस पडतं त्याच्यावरून ते पाण्याची क्वालिटी ठरत असते. आपण मस्त पाणी अतिशय शुद्ध येते वरून आणि आपण राहत असतो इंडस्ट्रियल एरियात. इंडस्ट्रियल एरियामुळे सगळीकडे पोल्युशन असते. सोबत येताना ते पोल्युशनचे पार्टिकल्स एवढंच नव्हे, तर बरेचसे खाली पडल्यानंतर मातीत जे गुण असतात पोल्युशनचे जे कारखानदारीमुळे आलेले असतात त्याचे पण आपल्याला विचार करावं लागतं. त्यानंतर ग्राउंड वॉटर इज नॉट कंटॅमिनेटेड. हे आपण असं आपण करत गेलं तर खालचं जे पाण्याची जमिनीतली जे पाणी आहे त्याचं कुठल्याही पद्धतीनं कंटॅमिनेशन होत नाही म्हणजे ते खराब होत नाही. Rain water falling in non-industrialized area can be superior to that in cities dominated by heavy industry or in agricultural regions where crop dusting is prevalent. हे पहा जिथं फार प्रमाणात कारखानदारी वाढलेली आहे तिथलं पाणी आपण वापरायचं नाही. सिटी एरियातलं पाणी वापरायचं नाही. जे बाकी ठिकाणी जे पाऊस पडतं ते पाणी आपण अडवून त्याला आपण खाली जमिनीत जिरवू शकतो. आणि ज्या ठिकाणी फार क्रॉप डस्टिंग होतं म्हणजे हार्वेस्टिंग जे आपण करतोय क्रॉपचं ते काढल्यानंतर त्यातनं बरेचसे छोटी-छोटी मायन्यूट पार्टिकल्स निघतात. अशा ठिकाणी पण या गोष्टी चालत नाही आणि तिथं करून पण उपयोग होत नाही. नेक्स्ट इज रेन वॉटर रिड्युसेस क्वांटिटी ऑफ डिटर्जंट्स अँड सोप्स ॲज इट इज सॉफ्ट. तुम्ही पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमध्ये पण आता शिकत असाल, जे पावसाचं पाणी असतंय, त्यांना लागणारे डिटर्जंट्स आहेत किंवा साबण आहे, ते फार कमी प्रमाणात लागतात. कारण जर आपण बोरचं पाणी जर वापरलं किंवा जमिनीतून वर येणारं पाणी जर आपण वापरायला सुरुवात केली, त्यात मिठाचं प्रमाण जास्त असते आणि सुरुवातीला जे डिटर्जंट्स म्हणजे वॉशिंग जे पावडर आहेत म्हणा किंवा साबण आहे, त्यातले बरचसं पार्ट जे आहे, ते पाण्याला न्यूट्रलाइज करण्यात निघून जातं आणि जर तुमचं पाणी सॉफ्ट असेल ना, पावसाचं पाण्यासारखं जर असेल, तर तुम्हाला अडचणी कमी येतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही ते
पाणी वापरू शकताय. पाण्याची गरज पण कमी भासते. In addition, soaps come and hardness deposits appear and need for a water softener. Often expensive requirement for well water systems is eliminated. एक लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे बोर असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल, की बोरचं पाण्याला जास्त प्रमाणात फेस येत नाही. तुम्हाला जर फेस पाहिजे असेल, तर आपण काय करू शकतो? फेस जर तुम्हाला हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही चांगल्या पावसाचं पाणी जर वापरला, तर त्याला चांगल्या पद्धतीचं फेस येतं. पाणी पण कमी लागतं आणि जर तुम्ही बोरचं पाणी वापरायला चालू केलं, तर मूतखड्याचे वगैरे प्रमाण जास्त होतात. तुम्हाला माहीतच आहे. अं, हे टाळण्यासाठी आपल्या घरात काय बसवावं लागतं, आरो सिस्टम बसवाव्या लागतात, जे फार महाग आहेत. ते जर आपण हे सगळं अव्हॉइड करून बंधारे वगैरे जर आपण बांधायला सुरुवात केली, तर आपल्याच अडचणी कमी होत जातील आणि अशा पद्धतीनं आपण चांगली पाणी वापरू शकतोय. नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टडी इज irrigation system purpose and type. Next is sample layout and components part of drip irrigation. First one is irrigation system. It is the process of supplying water to the fields by artificial means for the purpose of cultivation of crops. So what is the actual meaning we are going to see here of this sentence? जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं आर्टिफिशियल पद्धतीनं म्हणजे जे नॅचरल नाही आहे, अशा पद्धतीनं आपण पाण्याचा जो सप्लाय करतोय, शेतीच्या उद्योग चांगलं होण्यासाठी, शेती चांगली येण्यासाठी, चांगल्या प्रकारे त्याचं वाढ होण्यासाठी त्याला आपण इरिगेशन असं म्हणतो. म्हणजे कृत्रिमरित्या न शेताला पाणी पुरवणे, याला आपण इरिगेशन असं म्हणू शकतो. युजुअली वॉटर इज सप्लायड टू द लँड बाय नेचर थ्रू रेन, बट जनरली इट इज नॉट इनफ फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ प्लांट्स ॲज वेल ॲज इल टाइम्ड. जर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलात तर शेतकरी जो असतो तो पावसावर पूर्णतः अवलंबून असतो आणि पाऊस जर पडतंय ते वेळेत पडत नाही. पडलं तर एकदमच जास्त पडतंय, नाहीतर काहीच पडत नाही आणि चुकीच्या वेळेला पण पडतं. असं चुकीच्या वेळेला पडलेल्या पावसातनं आपलं जी शेती आहे, ती चांगलं पिकू शकत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे आणि त्यासाठी आपण काय करतो इरिगेशन प्रोजेक्ट्सला महत्त्व देतोय. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ इरिगेशन इज टू सप्लिमेंट द नॅचरल सप्लाय ऑफ वॉटर टू लँड सो एज टू ऑब्टेन मॅक्सिमम यील्ड्स ऑफ क्रॉप ग्रोन ऑन लँड. सगळ्यात महत्त्वाचा आपला जो मुद्दा असेल इरिगेशनचा, तो एक सप्लिमेंट म्हणून काम करतंय नॅचरल वॉटर सप्लायला. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गरज असताना पाण्याची सप्लाय करता येईल शेतीला. जेणेकरून त्याचं क्रॉप जे आहे म्हणजे जे आता आपण पीक लावलेलं आहे, ते चांगल्या पद्धतीनं वाढेल. म्हणजे एकदम थोडक्यात सप्लिमेंट याचा अर्थ काय होतं? असं तसं तुम्ही उन्हाळ्यात जेवण करत असताय, पाणी पित असताय. कारण ग्लुकॉन डी घातल्यावर काय होतंय, ग्लुकॉन डी पिल्यामुळे अंगातलं तुमचं ग्लुकोज वाढतंय, तुम्हाला एनर्जी मिळते. म्हणजे पाणी तर तुम्ही पितायच, त्याला थोडंसं पुश केलं काय करायचं, पुश केलं त्याला थोडीशी ताकद वाढवून द्यायची. ताकद वाढल्यामुळे काय होतं ऑटोमॅटिक तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स मिळतात. तर याच पद्धतीनं आपण बूस्ट करायचं आहे. आपलं नॉर्मल जे नॅचरल वॉटर आहे, त्यालाच थोडंसं आपण ह्या गोष्टी देऊन त्याला थोडंसं बूस्ट केलं, की पाहिजे त्या प्रमाणात, पाहिजे त्या पद्धतीनं आपण शेतीला पाणी देऊ शकू आणि त्याला तिथं जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीनं पिकवू शकू. ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. इन ऑर्डर टू अचीव्ह द एम ऑफ इरिगेशन, सिस्टम इज डेव्हलप्ड. हे सगळं साध्य करण्यासाठी इरिगेशन सिस्टम हे डेव्हलप केलेलं आहे. Irrigation engineering involves planning, designing, construction, operation and maintenance of various irrigation works. इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये काय-काय येतं बघा, ते जे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स आहेत त्याचं प्लॅनिंग केलं जातं तिथं. तिथंच त्याचं डिझायनिंग केलं जातं. त्याचं बांधकाम केलं जातं. इथंच थांबत नाही. तर ते ॲक्चुअली ते कामाला सुरुवात होते. त्याचं ऑपरेशन्स घेतले जातात. एवढंच नाही तर त्याचं डागडुजीची पण कामं आहेत. ते सगळे इरिगेशनच्या इंजिनिअरिंगच्या अंडर येतात. Next is irrigation system is defined as a system through which water is supplied to the field by artificial means to achieve maximum yield from the crop's growth in the field. Now the definition I will try to explain in Marathi also. एक अशी सिस्टीम आहे ज्यात आपण शेतीला कृत्रिमरित्या पाणी देतो जेणेकरून त्या शेतीचे जे पीक आपण लावलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढेल आणि चांगल्या पद्धतीचा यील्ड देईल.
नेक्स्ट इज पर्पज ऑफ इरिगेशन सिस्टीम. म्हणजे काय गरज आहे इरिगेशन सिस्टीमची, काय गरज आहे, का कशासाठी लागते ते, दॅट इज नथिंग बट द पर्पज. कशासाठी इरिगेशन सिस्टीम कशासाठी पाहिजे, ही कशासाठी पाहिजे हे उत्तर आहे. द फर्स्ट वन इज टू इन्क्रीज द यील्ड ऑफ क्रॉप्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द यील्ड? इट इज सपोज वी हॅव जस्ट सोन sugar cane in a field of an acre, and suppose a farmer gets 40 tons and another farmer gets 80 tons. 40 and 80 tons are nothing but the yield of the crops. म्हणजे आपण शेतातनं किती क्रॉप बाहेर काढतो, किती पीक काढतो, त्याला यील्ड म्हणतो. आलेलं पिकात जे आपण काढू शकतो, जे फायदा होतो त्याला आपण यील्ड म्हणतो. ते जेवढं पिकतं, 1 एकरमध्ये 40 टन ऊस पण येतं आणि तेवढ्याच एकरमध्ये 80 टन ऊस पण येतं. तर 80 टन आलं तर हे वाढवण्यास आपल्याला मदत होते. म्हणजे 40 टनाचा 80 टन करण्यासाठी इरिगेशन सिस्टीमचा आपल्याला फायदा होतो. कारण हवे तेवढ्या प्रमाणात, हवे त्यावेळी आपण इरिगेशन सिस्टीममुळे त्या शेतीला पाणी देऊ शकतो. नेक्स्ट इज टू इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स अँड फूड ग्रेन्स. पीक आपण वाढवू शकतो आणि एवढंच नाही, कडधान्य, अन्नधान्य जे आहेत त्यांची पण आपण पीक वाढवू शकतो ह्या इरिगेशन सिस्टीमच्या उपयोगानं. नेक्स्ट इज टू कल्टिवेट कॅश क्रॉप्स. शुगर केन इज द बेस्ट कॅश क्रॉप. म्हणजे ऊसाची जी शेती आहे त्यातनं आपल्याला पैसा भरपूर मिळतो आणि त्याला कॅश क्रॉप म्हणतो. हे करण्यास आपल्याला इरिगेशन सिस्टीममुळं मदत होते. आणि याचा उपयोग सांगताय का तुम्हाला? ऊस जे आहे ते साधारण वर्षी 18 महिने वगैरे जातं. त्यानंतर 6 महिने जे शिल्लक राहतात त्यावेळेला आपले शेतकरी बांधव जे आहेत ते सोयाबीनचं पीक घेतात मध्येच. म्हणजे ऊसाच्या सोबत ते पण कधी-कधी मध्ये वाढवू शकतात आणि त्यातनं सोयाबीनचे एक्स्ट्रा पैसे त्यांना मिळू शकतात. असे जे कॅश क्रॉप्स आहेत त्यांचा पण आपण उपयोग करू शकतो. कंट्रोल फ्लड इन विलेजेस. अशी छोटी-छोटी बंधारे बांधत गेला आणि गरज नसताना पाणी सोडत गेला तर ग्रामीण भागातलं जे पूर आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. जनरेट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. बंधाऱ्यातनं जे पाणी खाली पडत असतं, याचा उपयोग करून आपण पाण्यावरनं जे पंपवर पाणी पाडू शकतो. मोठ्या-मोठ्या जे पंप्स आहेत त्याला पाणी पाडून किंवा जे जनरेटर्स आहेत त्याच्यावरती पाणी पाडून पाण्याचा उपयोग एनर्जीत आणि एनर्जी टू वॉटर एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी असं कन्व्हर्जन करून जनरेटरच्या सहाय्यानं उपयोग करू शकतो. टू सप्लाय वॉटर टू विलेजेस. पाणी एकदा जर तुम्ही अडवलं तर त्या पाण्याचा उपयोग आपण ग्रामीण भागातल्या लोकांना पिण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी जे आवश्यक आहेत त्यासाठी पाण्याचा सप्लाय पण करू शकतो. फॉर इनलँड नेव्हिगेशन. आतल्या आत नेव्हिगेट करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. टू इन्क्रीज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ फार्मर्स. एकदा जर पाणी चांगल्या पद्धतीनं मिळालं, चांगल्या पद्धतीनं माळलेलं पाणी जर मिळालं तर तिथलं ऑटोमॅटिकली काय होतं, शेती आहे ते शेतीतलं पीक वाढतं. पीक वाढलं की तिथल्या माणसांचा येणारा पैसा वाढतो. पैसा वाढले की राहणीमान ऑटोमॅटिकली उंचावते. राहणीमान उंचवायचं काम आपल्या इरिगेशन सिस्टममुळे आपण साध्य करू शकतो. नेक्स्ट इज टू इन्क्रीज वॉटरवेज फॅसिलिटी फॉर क्विक ट्रान्सपोर्टेशन. जर समजा असं आपण सगळीकडे छोटी-छोटी बंधारे बांधत गेलो आणि सगळीकडे पाण्याची साठा वाढत गेली, तर आपण काय करू शकतो, बस, रेल्वेच्या सोबत छोटे-छोटे नाव किंवा बोट्स जे आहेत त्याच्या सहाय्याने पण आपण ट्रान्सपोर्टेशनचा उपयोग काम करू शकतो. द लास्ट पॉइंट इज फॉर कॅनल प्लांटेशन टू इन्क्रीज रेव्हेन्यू थ्रू टिम्बर वेल्थ. हे बघा, हे जर आपण सगळीकडे असे बंधारे बांधले की पाणी वाढत जाईल आणि आसपास आपण सगळीकडे जर सागवान लावलं, सागवानातून तुम्हाला माहित आहे पैसे फार जास्त प्रमाणात आपण मिळवू शकतो. अशा पद्धतीनं आपल्या जे श्रीमंती आहे त्यात आपण वाढ करू शकतो. नेक्स्ट इज टाइप ऑफ इरिगेशन सिस्टीम टाइप्स. कुठले-कुठले वेगळे प्रकार आहेत ते. त्यातलं पहिलं आहे वेल वॉटर इरिगेशन सिस्टीम म्हणजे विहीर. सेकंड इज आहे वॉटर टँक इरिगेशन सिस्टीम. मोठे टँक बांधायचं. इंडक्शन वॉटर सिस्टम. त्यानंतर पेरेनियल कॅनल इरिगेशन सिस्टीम. कंटिन्यूअस पाणी वाहत असते त्याला कंटिन्यूअस वाहत असलेलं पेरेनियल असं आपण म्हणतोय. त्यानंतर मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली. बहुउपयोगी असलेलं रिव्हरची जी व्हॅल्यू आहे त्या पद्धतीने आपण हे करू शकतो. तर आता पहा, त्या इरिगेशनमध्ये पण फ्लो इरिगेशन आहे. हे 2 भाग आहेत. पेरेनियलमध्ये कॅनल येतंय आणि स्टोरेज येते. कॅनलमधनं पाणी जाऊ शकतं आणि पाणी आपण अडवू शकतो आणि त्यानंतर इनंडेशन. नंतर जे फ्लो इरिगेशन आहे त्याचं आणखीन येतंय. त्यात विहीर येतंय, नदी येते आणि तलाव अशा पद्धतीने आपण करू शकतो. नेक्स्ट इज इरिगेशन सिस्टम कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट्स. इरिगेशन सिस्टमला जर आपण क्लासिफाय करायचं असेल तर त्याच्या किती क्षमता आहे त्यावर आपण ठरवू शकतो. म्हणजे ते साठवलेल्या पाण्यात
किती एकर किंवा किती हेक्टर क्षेत्र आपण पिकवू शकतो, त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की ते मायक्रो प्रोजेक्ट आहे, की मीडियम प्रोजेक्ट आहे, की मेजर प्रोजेक्ट आहे. जर समजा आपण 2000 हेक्टरपेक्षा कमी जागा आपण पिकवू शकत असू, ते आपल्या इरिगेशन प्रोजेक्टनं, तर त्याला आपण काय म्हणतो? असं जर प्रोजेक्ट असेल, तर त्याला आपण मायक्रो इरिगेशन सिस्टम म्हणतो. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर लक्षात घ्या. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि आपण 2000 हेक्टरसाठी म्हणजे साधारण 5,000 एकर जमीन जर आपण पिकवू 5,000 एकरपेक्षा कमी जमीन जर आपण यातनं उपजाऊ करू शकत असू, तर त्याला आपण मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट असं म्हणतो. त्यानंतर मीडियम इरिगेशन प्रोजेक्ट जे मध्यम स्वरूपाचं असतंय. मायक्रो म्हणजे लहान प्रोजेक्ट, मध्यम स्वरूप म्हणजे मीडियम इरिगेशन सिस्टम. हे 2,000 पेक्षा जास्त आहे, तर 10,000 हेक्टरपेक्षा कमी आहे. म्हणजे 2,000 ते 10,000 च्या मध्ये जर आपली शेती उपजाऊ होत असेल आपल्या इरिगेशन सिस्टममुळं, तर त्याला आपण मीडियम इरिगेशन सिस्टम असं म्हणतो. म्हणजेच काय मध्यम स्वरूपाचं इरिगेशन सिस्टम कशाला म्हणायचं? जमीन 2,000 हेक्टर ते 10,000 हेक्टरच्या आसपास उपजाऊ जमीन होत असेल तर. आणि मोठं इरिगेशन सिस्टम मेजर म्हणजे काय मोठं? इरिगेशन सिस्टम कधी म्हणायचं? जर उपजाऊ जमीन याच्यातनं 10,000 हेक्टर होत असेल, तर आपण ह्याला मेजर प्रोजेक्ट असं म्हणू शकतो. Next point we are going to see is layout and component parts of drip irrigation. ड्रिप इरिगेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपण पाण्याचे पाईप्स टाकतो सगळीकडे. पूर्ण शेतात पाण्याचं पाईपलाईन जात असतं. मेन हेडमधनं छोटे-छोटे पाईप्स आपण अर्धा इंची पाईप्स वगैरे टाकतो आणि त्यातनं त्याला छोटी-छोटी छिद्र करतो. आणि छिद्रातनं एक-एक थेंब मुळाशी झाडांच्या किंवा आपले जे पीक आहे त्याच्या मुळाशी जात असतं. त्याला आपण ड्रिप इरिगेशन सिस्टम असं म्हणतो. आता आपण त्याचं लेआउट आणि कंपोनंट पार्ट्स बघणार आहोत. इट इज अ मेथड ऑफ इरिगेशन यूज्ड फॉर स्मॉल एरियाज ऑफ फील्ड अँड कम्स अंडर मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट. ही छोट्याशा जी शेती आहे उपजाऊ करण्यासाठी हे इरिगेशन सिस्टमचा वापर करतो आपण. त्यामुळे त्याला मायक्रो म्हणजे छोटं इरिगेशन स्कीम असं म्हणतोय. इन ड्रिप इरिगेशन वॉटर इज सप्लायड टू क्रॉप डायरेक्टली इंटू द रूट. आता मी सगळं सांगितल्याप्रमाणे जे पीक आहे त्याच्या मुळाशी डायरेक्टली आपण पाण्याचा सप्लाय करू शकत असतो. आता ह्यात जर बघितला तर हे कंपोनंट पार्ट्स बघा. अगदी सुरुवातीला इथं बघितलं तर हे पाणी जिथं येतं त्याच्यासाठी स्टोअर करण्यासाठी आपण एक मोठी टाकी बांधू शकतो किंवा विहीर असू शकतं. पाण्याचा सोर्स जो आहे तो इथं असणार आहे. त्यातनं आपण सुरुवात पुढे जाऊन मेन लाईन टाकतो. तिथं पुढं पंप जोडतो जेणेकरून पाणी ओढलं जाईल. त्यानंतर मध्येच आपण फिल्ट्रेशन टँक बसवावं लागतं. ही फिल्ट्रेशन टँकची गरज एवढ्यासाठी आहे हे जर नसेल आणि पुढं फिल्टर पण जर नसेल, तर काय होईल? हे जे छोटी-छोटी छिद्र आहेत, हे लक्षात घ्या, हे पाईप आहेत. पाईपच्या मध्ये-मध्ये आपण हे काय बसवल्यात? इमिटर्स बसवलेत. इमिटर्स म्हणजे छोटे प्लग सारखे पॉइंट्स असतात, एवढी-एवढी छोटी प्लग आणि ते आपण ओपन क्लोज करू शकतो. असं गोल फिरवलं की जास्त पाणी पडतं आणि ते रिव्हर्स फिरवलं की पाणी पाणी पडतं. आपण पिकाच्या गरजेनुसार ते ॲडजस्ट करू शकतो. हे फिल्ट्रेशनमुळे काय होतं? पाण्याचं जे घाण आहे ते पुढे जात नाही. ते फिल्टर होतं. त्यामुळे काय होतं? स्वच्छ फक्त पाणी ह्या लॅटरल हे जे मेन आहे, हे उभं आहे याला मेन म्हणतात. ते आडवे-आडवे छोटे पाईप्स दिसतात त्याला लॅटरल म्हणतात आणि ज्या प्लगमध्ये आपण पाणी सोडणार आहोत त्याला इमिटर्स म्हणतात आणि इथंच मध्ये आपण वॉटर मीटर देखील बसवलेलं असतं जेणेकरून ते पाण्याचा अतिशय व्यवस्थितपणे आपण उपयोग करू घेऊ शकतो. सो द कंपोनंट पार्ट्स ऑफ ड्रिप इरिगेशन सिस्टम कुठले-कुठले आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे स्टोरेज टँक, ते विहीर असू शकतं. एखादं टँक आपण मोठं बांधून घेऊ शकतो. नंतर मेन लाईन जे तुम्हाला दाखवलं ते मेन लाईन. नंतर मध्ये आपल्याला पंप बसवावं लागतं कारण पाणी लिफ्ट करायला लागतंय. पाणी लिफ्ट केल्याशिवाय आपण टाकीत तर खाली जे टाकी बांधलेली असते ते ओढून घेतल्याशिवाय आपण पाणी पुढं पाठवू शकत नाही. त्यानंतर फर्टिलायझर टँक. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही व्यवस्थित बघितला, फिल्टरच्या अगोदर तिथं फर्टिलायझर टँक आहे. त्याचा फायदा असा होतो, त्या फर्टिलायझर टँकमध्ये आपण गरजेनुसार तिथं जाग्यावरती त्या पाण्यात आपण खत टाकू शकतो. खत युरिया वगैरे जर टाकला, तर ते विरघळून पाण्यासोबत त्या डायरेक्ट त्या जे आपलं पीक आहे त्याच्या मुळाशी जाईल आणि आपल्याला ते फार मोठं फायदेशीर अशी गोष्ट ठरू शकते.
त्यानंतर फिल्टर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, नंतर सब मेन असतं. मेन मधनं बाहेर जे उभं पडतं त्याला सब मेन म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी छोटे-छोटे जे पाईप निघतात त्याला लॅटरल्स म्हणतं. तुम्हाला जे मी सांगितलं इमिटर्स म्हणजे छोटे-छोटे जे प्लग बसवलेत आपण शेवटी त्याला आपण इमिटर्स असं म्हणू शकतो. नेक्स्ट इज स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम अँड लिफ्ट इरिगेशन सिस्टीम. स्प्रिंकलर म्हणजे जर तुम्ही पाहिला तर कारंजा प्रकार, कारंजेचा एक प्रकारच आहे. तो फाउंटेन जे म्हणतो, फाउंटेनच्या पद्धतीनं स्प्रिंकल होतं. फाउंटेन एका ठिकाणी होतं, स्प्रिंकलर असं गोल, 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 गोल फिरत राहतं. Sprinkler irrigation. This is also method of micro irrigation used to sprinkle water from a fountain on the crops. Water is sprinkled using a network of pipes fitted with nozzle and set of pumps. हे लक्षात घ्या, हे पण एक मायक्रो इरिगेशनचाच पार्ट आहे. इथे आपण काय करतो, पाणी शिंपडतो. पाणी काय करतो, शिंपडतो. कारंजे जे प्रमाणे कारंजा ज्या पद्धतीने उडत राहतं त्या पद्धतीने हे पाणी पण उडत राहतं आणि त्या पिकांच्या वर पडतं. म्हणजे थोडक्यात पाऊस, कृत्रिम पाऊस पडल्याचा हा प्रकार आहे. शॉवर खाली तुम्ही अंघोळ करताय की नाही, हे बघा, बादली घेऊन अंघोळ करताय, एखादं मग घेऊन ते वेगळं. त्याचं स्प्रिंकलिंग करतोय म्हणजे आपण शॉवरनं जे अंघोळ करतो त्या पद्धतीनं पिकांना पण अंघोळ घालण्याचा हा छोटासा एक प्रकार आहे. आणि याच्यामुळे काय होतं, आपण ड्रिप इरिगेशन मध्ये कसं डायरेक्ट रूटला देतो त्यामुळे पाण्याची बचत होते, तर वरची पीक कुठल्या पद्धतीने भिजत नाही. तर इथं काय होतं, पिकांना पण थोड्याफार प्रमाणात गारवा मिळतं. हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. इथं आपण काय करतो, स्प्रिंकल पाईपचे नेटवर्क तयार करतोय आणि त्याला छोटे छोटे नॉझल्स बसवतोय आणि भरपूर पद्धतीनं गरज असेल तिथं आपण पंप बसवून त्याचा उपयोग आपण करून घेत असतो. आता इथं जर ड्रॉइंग बघितलात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं पण परत वॉटरचा सोर्स, जे टँक आपण बांधतोय वॉटरचं ते असेल, विहिरीतलं पाण्याने इथं साठवा, नदीत लावून साठवा, एकूण जिथं पाण्याचा साठा पाहिजे ते आपण पुढे नेऊन पंपला जोडतो. तिथं परत नेहमीप्रमाणे घाण पाणी इथं जाऊन पुढं पुढं अडकायला नको, नॉझल वगैरे ब्लॉक व्हायला नको म्हणून परत आपण सँड फिल्टर बसवलं बघा इथं. सँड फिल्टर मधनं परत स्क्रीन फिल्टर होतंय. सँड फिल्टर झालं आणि त्यातनं पण समजा किरकोळ काहीतरी बाहेर आलं तर ते त्यात जाऊ नये यासाठी आपण स्क्रीन फिल्टर लावतो. आणि यांच्यामध्येच एक लॅटरल बाहेर काढून तिथं आपण परत पूर्वीप्रमाणे फर्टिलायझर टँक बसवलेला आहे. टँक मध्ये आपण काय करतो, तर गरजेप्रमाणे खतांचा त्यात विरघळतो त्या पाण्यात आणि ते त्याच्यासोबत खाली जातं. त्यातनं हे जे नॉझल्स आहेत, लॅटरल पाईप परत सबमेन बसवलेला आहे नेहमीप्रमाणे. सब लेनला परत लॅटरल्स बसवलेत. त्या लॅटरलच्या अदनं जसे प्लग बसवलेले ड्रिपला, तसं इथं प्लगच्या ऐवजी नॉझल बसवलेत आणि हे बघा उभे उभे जे दिसतात, त्या उभे जे पॉइंट्स आहेत तिथनं हे पाणीचा शिडकाव होतो. अशा पद्धतीनं हे उपयोग केलं जातं आणि सगळ्या ठिकाणी शेवटी इथं एंड प्लग केलं जातं. हे आहे तुमचं स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. तर आता कंपोनंट पार्ट्स ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम काय-काय आहेत? कुठले-कुठले कंपोनंट पार्ट्स आहेत? हे पण आपल्याला बघायला पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा नेहमी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पहिलं आहे पंपिंग स्टेशन. सेकंड वन इज हेडर असेंबली. थर्ड वन इज बायपास वॉल. फोर्थ वन इज फर्टिलायझर टँक. The fifth one is for filtration system. The sixth one is pressure gauges. The seventh one is control valves. The eighth one is PVC pipe for all the other heavy pipes. Next, ninth one is sprinkler nozzle, and the 10th one is main line. In this way, it is very easier to design all this type of sprinkler irrigation system. And the next is lift irrigation. This scheme consists of two main parts. First is to carry water from the source to the top most part of the command area. इथं कसं आहे लक्षात घ्या, जर पाणी जवळ असेल तर ते ओढून येऊ शकतं. आपल्या जवळच जर समजा आपलं स्वतःच विहीर असेल तर तिथं पाणी आपण उचलावं लागतं, लक्षात घ्या. ते पाणी उचलून आपल्या टँकमध्ये आणल्याशिवाय आपल्याला अडचण उपयोग होत नाही. अशा पद्धतीने त्याचा आपण उपयोग करतो. मग ते टाकीत साठवल्यानंतर तिथनं पंपनं आपण पुढे सप्लाय करतो. मग सगळ्यात पहिल्यांदा पाणी जिथनं सोर्स आहे तिथं उचलून जिथं आपला कमांड एरिया आहे तिथपर्यंत आणणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण लिफ्ट इरिगेशनचा उपयोग करतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर टू फार्मर फील्ड्स बाय युजिंग सुटेबल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे पाणी वर आलं आहे त्याचं व्यवस्थित विस्तृतीकरण करणे म्हणजे वाटणे, हे पण फार महत्वाचं आहे. द फर्स्ट पार्ट इज कंपॅरेटिव्हली इझी. पहिला जो पार्ट आहे ते अतिशय सोपा आहे. अँड देर आर सम टेक्निकल गाईडलाईन्स फॉर इट्स डिझाईन.
त्यासाठी टेक्निकल गाईडलाईन्स आहेत डिझाइन करण्यासाठी, त्यामुळे अडचण येत नाही. एकूण येणाऱ्या याच्यावरून चार्टचा यूज करून आपण पंप वगैरे ठरवू शकतो. इफ प्रॉपरली इम्प्लिमेंटेड फॉर सिलेक्शन ऑफ पाइप्स, वॉल्स and pump sets, there does not arise any problem in this part. म्हणजे व्यवस्थित जर आपण सक्शन पाईप सिलेक्शन पाईपचे सिलेक्शन चांगलं केलं, वॉल पंप जर व्यवस्थित सेट निवडले, कुठल्याही पद्धतीत तुम्हाला ह्या गोष्टीत अडचण येणार नाही. सेकंड पार्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड कंपॅरेटिव्हली कॉम्प्लिकेटेड. तर दुसरा भाग आहे डिस्ट्रीब्युशनचा. म्हणजे लक्षात घ्या, पाणी उचललं, सोर्स पर्यंत आणलं, हे सोपं आहे. सोर्स मधनं उचललं, आपल्या वॉटर टँक पर्यंत आणलं, हे सोपं आहे. कारण गरजेचं प्रमाणे पाईप त्या त्या पाईपच्या पंपच्या पाईपच्या एकूण सोर्सच्या हिशोबाने पाईप असतं, ते पाईप मधनं आपण पाणी स्टोरेज टँकला नेतो. तिथनं डिस्ट्रीब्युशन करणं हे थोडंसं जास्त कॉम्प्लिकेटेड असतं. It involves use of gravity and are designed on the basis of head available without pumping system. It brings limitations to design engineer. The area under the irrigation is scattered with varying topography. एक लक्षात घ्या, सुरुवातीला आपण पंप बसवलंय सोर्स पासून वॉटर टँक पर्यंत. तर एकदा वॉटर टँक पर्यंत जर तुमचं पाणी आलं, तर तिथून पुढे आपण कुठल्याही पद्धतीनं पंप वगैरे वापरणार नाही आहोत आणि फक्त ग्रॅव्हिटी जो पूल आहे त्याचा यूज करून आपण सगळीकडे पाण्याचा व्यवस्थित वाटणीकरण करणार आहोत किंवा पाणी वाटणार आहोत. ते वाटत असताना कुठेही पंप वगैरे वापरत नसल्यामुळे थोडंसं डिझाईन इंजिनिअरला हे त्रासदायक आहे. कारण का पाणी जे जमिनीची पातळी आहे ती सगळीकडे समान नसते, खालीवर असते आणि अशा वेळेला तिथपर्यंत पाणी व्यवस्थित फक्त ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने पोहोचवणं हे इतकं सोपं नसतं. नेक्स्ट इज सिलेक्शन ऑफ पाईप डायमीटर फ्रॉम मार्केट अँड वेअर पाईप कॅरीज मोर वॉटर टू लो लाईंग एरियाज अँड लेस टू एलिव्हेटेड एरियाज. पाईपचं सिलेक्शन करणं हे फार महत्वाचं आहे मार्केटमध्ये. कारण जे जमीन लेवल आपण जे सोर्स बसवले तिथून खाली असतील, तिथं पाणी भरपूर प्रमाणात जातं आणि समजा आपण बसवले त्याच्या वर जर असेल तिथं पाण्याची जे जाणार आहे ते कमी जातं आणि हे न होण्यासाठी आपल्याला बरचसं काळजी घ्यावं लागतं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम डिझाइन करताना. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज कंट्रोल्ड बाय वॉल्स अँड द टाइम इज शेड्यूल. हे डिस्ट्रीब्युशन असं कमी जास्त होऊ नये यासाठी आपण काय करतो, लो लाईंग एरियाजला वेगळे वेळेत पाणी देतो आणि हाय लाईंग एरियाजला वेगळ्या वेळेत पाहिजे देऊन असं आपण पद्धतीने व्यवस्थित कंट्रोल जर आपण करत राहिलो तर ही सिस्टीम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो. नेक्स्ट इज वी कॅन यूज इट ॲज पर रिक्वायरमेंट दॅट इज डिपेंडिंग अपॉन सीझन. हे आपल्या गरजेनुसार आपण वापरू शकतो. सीझन प्रमाणे बदलतं. पावसाळ्यात ह्याची फार वापर करायची गरज नसते. पण पाऊस कंटिन्युअस पडत राहिला तर इरिगेशन सिस्टीम आपण त्यावेळेस थांबवू शकतो. आणि पाऊस व्यवस्थित पडत नसेल किंवा पडलंच नाही तर त्यावेळेला आपण ह्याचा उपयोग करून आपले जे चांगल्या पद्धतीनं पीक आहे ते आपण पीक चांगल्या पद्धतीनं काढू शकतो. द इरिगेशन फॉर्म वेल इज अन एक्झाम्पल ऑफ लिफ्ट इरिगेशन सिस्टीम. जे आपलं शेतात आपली विहीर असते त्यातनं पाणी उचलून व्यवस्थित पद्धतीने जर आपण पीक घेत असू लिफ्ट करून पाण्याला, हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. थँक यू व्हेरी मच. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. Before that, now just see this diagram before the conclusion. Now if you observe this, so this is diagram. वॉटरचा जो स्टोरेज आहे ऑप्शनल आहे, इथं सेकंडरी फील्ड आहे. इथनं हे बघा इथं वरपर्यंत घेऊन गेलेला आहे. अगदी सुरुवातीला इथं वॉटरचा सोर्स आहे, इथं पंप बसवलंय. पंप बसवल्यानंतर इथं प्राईम मूव्हर आहे, तो वॉटर लिफ्टिंग डिव्हाइस आहे. हे बघा पाणी इथनं उचलून इथंपर्यंत नेलेलं आहे आणि तिथून परत उचलून आपल्या वॉटर स्टोरेज जे ऑप्शनला गरज आहे तर तिथं आपण टाकीत घेऊन पाणी साठवू शकतो किंवा डायरेक्टली आपण पाणी देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. So we'll stop now. We'll continue in the next lecture. Thank you very much.